सगळ्यांचं स्वागत आहे मेलबर्नच्या या आगळ्या वेगळ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे टॉक कलायडोस्कोप, टेलिंग स्टोरीज अँड स्प्रेडिंग स्माइल्स. आणि आज आपल्या बरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टँडअप कॉमेडियन आलेला आहे, आपला मराठमोळा मंदार भिडे. नमस्कार, वेलकम. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलियात येऊन मराठी पॉडकास्ट शूट करू आपण. हेही होतं. मी इंट्रोडक्शन करायचा प्रयत्न करतो, म्हणजे मल्टीलिंग्युअल परफॉर्मन्स दिलेला आहे तो, म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी आणि गुजराती 800च्या वर शोज झालेले आहेत. 13 एक देश फिरलेला आहेस, 5 एक कॉन्टिनेंट फिरलेला आहेस. अनफॉर्च्युनेटली अंटार्क्टिकामध्ये आणि साऊथ अमेरिकेमध्ये मराठी लोक राहत नाहीत. नाही, मला वाटतं हे वारंवार सांगावं लागतं, कारण आपल्या देशात अजून माहितीच नाही आहे बऱ्याच लोकांना. कारण मराठी स्टँडअप ना हे एकतर नवीन नाही आहे, पण मध्ये खूप वर्षांचा ब्रेक आला. म्हणजे पुलांनी मला वाटतं अर्ली 90sमध्ये बंद केलं लाईव्ह परफॉर्मन्स करणं. त्यानंतर डिरेक्टली 2017मध्ये पुन्हा व्हायला लागलं. मग ते जरा जोर पकडत होतं, मग कोविड आला आणि मग 2022 नंतर एकदा पुन्हा सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे खूप नवीन असल्यामुळे ना अजून एक खूप छोटा असा एक सेगमेंट आहे लोकांचं, ज्यांना माहिती आहे की मराठीतही स्टँडअप होतं, मराठीतही लोक आहेत. त्याच्यामुळे हे सांगितलेलं बरं आहे. सांगितलेलं. पण ऑस्ट्रेलियाची तुझी दुसरी टूर आहे, कसं वाटतं ऑस्ट्रेलिया? मस्त. मला ऑस्ट्रेलिया खूप आवडतं. मी नेहमी लोकांना सांगतो की जे देश आहेत ना जिथे तुम्ही बिंदास फिरू वगैरे शकता, ते मला खूप आवडतात. मी आता इतर देशांची नावं घेणार नाही, पण असेही काही देश आहेत ज्याला जगातले सर्वात प्रगतशील देश वगैरे म्हणतात. तिथेही अंधार झाला की बाहेर पडायला भीती वाटते. सो मला वाटतं ऑस्ट्रेलिया त्या मानाने खूप छान आहे आणि बॅलन्स खूप चांगला आहे की सिटी लाईफ पण आहे, प्लस आउटडोअर्स पण आहेत. त्याच्यामुळे शो केला की मग 2-3 दिवस प्रत्येक शहरात भटकायला वगैरे मिळतं आणि मजा येते. पण मग तुझी जरा जर्नी आपण थोडी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तू मूळ मुंबईचा. मी मूळचा मुंबईचा. आणि इंजिनिअरिंग केलं होतं आणि टिपिकल मराठी माणसाने जे टिक बॉक्स करतात ते सगळे टिक केलेले आहेत. मग स्टँडअप कॉमेडी करे पु ल देशपांड्यानंतर तुझं नाव घेतलं जातं जनरली, आता म्हणजे आत्ताच्या जनरेशन मध्ये. घेतंय कोणी? नाही, मी परफॉर्मन्स बघितलेले आहेत, 2दा बघितलेले तुझे परफॉर्मन्स, मला तर आवडले. नाही, सो स्टँडअप कॉमेडी हे प्रोफेशनली होऊ शकतं हे आपल्याकडे लहानपणी माहितीच नव्हतं आपल्याला. अजूनही कॉन्सेप्ट खूप नवीन आहे. कॉन्सेप्ट नवीन आहे. आपल्या लहानपणी ऑप्शनच आपल्याकडे लिमिटेड होते ना, की एकतर डॉक्टर बना. ते 3री-4थीतच कळलं तर त्याची कुवत नाही आहे आपली. मग दुसरं होतं इंजिनियर बना. आता घरात सगळे इंजिनियर असल्यामुळे ते थोडं एक स्टिग्माही आला असता इंजिनिअरिंग नसतं केलं तर. म्हणून ते ठरलं होतं की हे करायचं आहे, त्यानंतर पुढे जे काही आपण करायचं ते बघू आपण. आणि बाकी BCom वगैरे केलं तर तुम्हाला माहिती आहे समाज कसा वागवतो. मग त्याच्यामुळे ते लपवण्यासाठी मग CA करावं लागतं, LLB काहीतरी बरंच काय काय करायला लागतं. त्याच्यामुळे तो ऑप्शन नव्हता. इंजिनिअरिंग करणं हे ठरलं होतं आधीपासून. आणि लहान वयात असं ऑलमोस्ट 18-19 वर्षाचं होईपर्यंत तर असं मला वाटायचं की आता BCCI कधीही बोलवेल आपल्याला. की जसं पाकिस्तान क्रिकेटमध्ये स्टोरीज असायची ना, गल्लीत खेळताना बघितलं आणि बोलवलं डायरेक्ट की हे पाकिस्तान खेळायला, असं वाटायचं मला. त्याच्यामुळे आणि प्रत्येकजण आपल्या गल्लीत तेंडुलकर असतो, त्याच्यामुळे तो एक हे होतं की क्रिकेटरच बनायचं आहे आपल्याला. आणि मग कळलं असं 19 वर्षाचं होईपर्यंत की कोणी विचारत नाही आपल्याला गल्लीच्या बाहेर. मग म्हटलं जरा अभ्यासावरती लक्ष देऊया. आणि मग इंजिनिअरिंग वगैरे झालं आणि तेच होतं की डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये. मग पुण्यात ॲडमिशन मिळत होती, मुंबईतच राहायचं म्हणून मग इंजिनिअरिंग IT मध्ये केलं. मी इतका असा हे होतो, म्हणजे प्रायोरिटी होती मुंबईत राहणं, असं घरी राहणं. कारण घरी राहिलं की सकाळी सकाळी चहा पोहे आई आणून देते, आपले कपडे नुसते काढून ठेवले की ते आपोआप धुवून चुकून इस्त्री होऊन कपाटात जात आहेत. मॅजिकल गोष्ट आहे. धुतले की बाहेर आले की डायरेक्ट इस्त्री झालेली असते. कोण करायचं माहिती नाही. मला इतकी वर्ष वाटायचं अल्लादीनचा दिवा वगैरे आहे बाबांकडे. त्याच्यामुळे म्हणजे आणि पुण्यात मी 1 महिना राहिलो. म्हटलं हे नाही झेपणार, म्हटलं मला हे लाईफस्टाईल, काहीतरी होईल मला. म्हणून मग मुंबईत आलो, IT मध्ये इंजिनिअरिंग केलं आणि मग नोकरी वगैरे लागली सुदैवाने, तिथे केली. मग म्हटलं आता जरा आयुष्यात पैसेही महत्त्वाचे असतात. म्हटलं मग MBA करूया. मग MBA केलं आणि मला ना त्यावेळेला असं वाटलं की सेल्स जॉब आहे ना हे माझं कॉलिंग आहे. कारण तुम्ही लोकांना भेटता आणि मला ना ऑफिसच्या वातावरणात बसणं मला अजिबात आवडत. मी एका जागी फार वेळ नाही बसू शकत आणि त्यात ते स्क्रीनमध्ये डोकं घालून दिवसभर हे तर अजिबात नाही जमायचं. आणि IT कंपनीत मी थोडा नो डिसरिस्पेक्ट जे लोक IT क्षेत्रात काम करतायत, पण मला वाटतं काम असतं तासाभराचं, बडबड असते 8 तासाची, उगाच आणि निरर्थक.
त्याच्यामुळे ते मला नाही जमलं कधी. किती लोक नाराज होतील माहिती का? नाही मी आधीच म्हटलं नो डिसरिस्पेक्ट असं मला वाटायचं, कारण मला ना ते जे डिस्कशन व्हायचं ना मला सेन्सच नाही लागायचा त्याच्यात, हे काय बोलतायत असं, की ह्याच्यासाठी एवढं चर्चा करायची गरज होती का खरंच, आणि हे सगळं व्हायला लागलं. मला वाटलं सेल्स जॉब हा मस्त आहे की तुम्हाला फिरायला मिळतं, नवीन नवीन जागा बघायला मिळतात, नवीन रिलेशनशिप्स बनायला मिळतात, नवीन मित्र सगळीकडे होतात, म्हणून म्हटलं हे छान आहे, म्हणून तो केला. आणि मग एकदा असं मला वाटतं 2014 मध्ये एक मित्र स्टँडअप कॉमेडी लाईव्ह बघायला घेऊन गेला. पण त्याच्या आधी आपलं एक्सपोजर ना की ते ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज वगैरे लागायचं, हे आपले राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, सुनील पाल, आपण हे बघायचो. आणि इंटरनॅशनली जर बघितलं तर रसेल पीटर्सचे इंजिनिअरिंगमध्ये काही कलाकार लोक टॉरेंटोवरून वगैरे डाउनलोड करून दाखवायचे. सो मला इंटरनॅशनल कॉमेडियन 3च माहिती होते त्यावेळेला, एक रसेल पीटर्स, जॉर्ज कार्लिन, त्यांची पण एकच क्लिप जी होती रिलिजनवरची जी, आणि तिसरा मी छेडबर्ग म्हणून निघतो, त्याचे वन लाईनर्स खूप सॉलिड असायचे. हे 3च कॉमेडियन माहिती होते, बाकी माहितीच नव्हतं जगात एवढा मोठा हा प्रकार चालतो आणि हे सगळं. आणि 2014 मध्ये एक मित्र मुंबईत एक कॉमेडी क्लब होतं जे उघडलं होतं, मला वाटतं 2009 का 10 मध्ये, आणि तिकडे तिकीट 500 रुपये वगैरे असायचं. त्याच्यामुळे आपल्या मराठी मध्यम वर्गीय घरातल्या मुलांकडे 500 रुपये असणं हे रेअर असायचं. आणि तेच आपल्या तीर्थ पाण्यासाठी पैसे जेमतेम उरायचे, त्याच्यामुळे तिकडे कधी जाणं झालं नाही. आणि मग नोकरी करायला लागलं 2011 नंतर 6 डे वीक असायचा, म्हणजे सोमवार ते शनिवार आहे. आणि मग सेल्स जॉब मिळाला असल्यामुळे आठवड्यावर इतकं फिरल्यानंतर ना रविवारी असायचं की बाबा फक्त आरामात उठायचे, दुपारी एखादा पिक्चर वगैरे बघायचं, झोपायचं, संध्याकाळी जेवायला जायचं, झोपून जायचं, सोमवारची तयारी, हेच लाईफ होतं असं त्यावेळेला. आणि मग हा कॉमेडी शो बघितला आणि आवडला तो खूप, कारण म्हटलं असा इंटरॅक्टिव्ह आर्ट फॉर्म नाहीच आहे ना कोणता. नाटकात कसं आहे की एक स्क्रिप्ट असते ती चालते, पिक्चर येतात अर्थात स्क्रीनच्या पलीकडे असतात ते, आणि ह्याच्यात म्हणजे मध्येच तो आपला थांबवतोय ऍक्ट, कोणाशी तरी बोलतोय, मध्ये बॅक अँड फोर्थ गिव्ह अँड टेक चालू आहे. म्हटलं हा मस्त आर्ट फॉर्म आहे, म्हणून आय थिंक काही दिवसानंतर परत जाऊन बघितलं. आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा बघितलं ना तेव्हा असं वाटलं की हे एक अटेम्प्ट करून बघूया. म्हटलं काय होईल फार तर फार, म्हटलं लोक नाही असणार, किंवा एक हॉबी म्हणून आपण नाही मॅरेथॉन धावून बघितली एकदा, हे करून बघितलं, असं करून बघू. आणि मग लिहायला वगैरे लागलो आणि मग असं वाटलं की जे लिहिलंय ते बरं आहे. तर मग त्यावेळेला आणि माझं असं झालं की मी जॉब स्विच केला, पुण्याला मी शिफ्ट झालो. आणि पुण्याला आधी लिहिलं होतं कधी तू आधी? असं काहीच नाही. मी शाळेत असताना ना जे आपल्या ॲन्युअल डेला नाटकं वगैरे व्हायची ना, तर ते दरवर्षी माझा जो ग्रुप होता मित्रांचा, आम्ही कॉमेडी नाटकच करायचो. मग एकदा आम्ही शोलेचा स्पूफ केला होता. मग आम्हाला शाळेत पण ना असं होतं की 7वी पर्यंत टीचर सांगायच्या काय करायचंय, मग ते तयारी करून घेणं मुलांकडून वगैरे. 8वी नंतर असं होतं की तुम्ही तुमचे डान्स वगैरे बसवू शकता, तुम्ही तुमची स्क्रिप्ट वगैरे लिहू शकता, हे सगळं होतं. म्हणून 8वी 9वी 10वी आम्ही 3ही वर्ष अशी कॉमेडी नाटकं वगैरे केली. आणि 10वीत असताना तुम्हाला आठवत असेल शेखर सुमनचा एक कार्यक्रम लागायचा, मूव्हर्स अँड शेकर्स म्हणून. सो त्याचा आम्ही एक तसाच एक आयडेंटिकल एक हा केला, एक 15 ते 20 मिनिटाचा सेगमेंट, त्यात मी होस्ट होतो. सो असा स्टेजचा एक्सपिरियन्स होता, स्टेज फ्राईट नव्हतं किंवा. आणि शाळेत असताना ते प्रिफेक्ट म्हणून जी होते ना मी ते होतो, त्याच्यामुळे असं असेंब्लीला ॲड्रेस करणं आणि हे सगळं जमायचं. तर बऱ्याच लोकांनी बोलायचा कॉन्फिडन्स हा तो होता. आणि सेल्समध्ये पण असताना बरेचदा कंपनीचं कॉन्फरन्स वगैरे असताना डीलर्स वगैरे यायचे, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देणं आणि हे करणं, हे पब्लिक स्पीकिंगचा होता कॉन्फिडन्स. आणि मग लिहिलेलं मग मी पुण्यात शोधायला लागलो कुठे होतंय. मग वन फाईन डे एका जागी ओपन माईक म्हणून एक प्रकार होत होता, तिकडे जाऊन परफॉर्म केलं. आणि मग त्यांनीच मला बाकी कॉमेडियन्स बरोबर कनेक्ट करून दिलं आणि मग ती हळूहळू जर्नी सुरू झाली. कोणी आहे असा एखादा इन्फ्लुएन्सर यू लुक अप टू की मला असं व्हायचंय किंवा? हा, मी मला पहिली ना प्रॉपर शो मध्ये संधी दिली डॅनियल फर्नांडिस म्हणून कॉमेडियन आहे, जो येतो ऑस्ट्रेलियाला दरवर्षी येतो. तो इंग्लिशमध्ये करतो आणि तो सोशल इश्यूज बद्दल वगैरे बोलतो थ्रू स्टँडअप. तर डॅनियल फर्नांडिसनी पहिली संधी दिली. पण मला अतुल खत्री म्हणून जे कॉमेडियन आहे, मी पहिले जे 2 शो बघितले ते लाईव्ह जाऊन, त्याच्यात अतुल खत्री होते. आणि त्यांचा मला वाटतं खूप मोठा इन्फ्लुएन्स होता. कारण सुरुवातीला ना एक असं जोपर्यंत तुम्हाला तुमचा व्हॉइस मिळत नाही, यू ट्राय टू इमिटेट समबडी हुज ऑलरेडी डन इट. सो मला बरेचदा लोक असं म्हणायचे की तू असा ज्युनियर अतुल खत्री वाटतोस, कारण मग आवाजाचं मॉड्युलेशन वगैरे पण त्याच्यासारखंच करायचो, पण ते चालायचं. आणि मग मला वाटतं बरीच वर्ष, एक 3-4 वर्ष झाली, ज्याच्यानंतर स्वतःचा असा एक व्हॉइस मिळाला. आणि मला वाटतं तोही मिळाला प्रायमरली आय थिंक मराठीत सुरू केल्यानंतर. कारण मराठीत सुरू केल्यानंतर मग सुरुवात मराठीच केली होती? नाही, सुरुवात इंग्लिशमधून केली होती. सो पहिले ऑलमोस्ट एक 6 महिने असं व्हायचं की 80% इंग्लिश आहे
पंचलाईन आहे ती हिंदीत आहे, कारण हिंदीत पंचलाईन जास्ती चांगली बसते. मग हळूहळू काय झालं, जसे मोठी मोठी नावं होत गेली ना, की जाकीर खान अचानक व्हायरल गेला, मग अभिषेक उपमन्यू व्हायरल गेला आणि सगळे हिंदीत करणारे होते. मग थोडं असं झालं की कळलं की मार्केट हे हिंदीकडे थोडं जास्ती जात आहे. मग ते असं झालं की उलटं झालं, मग 80% हिंदी 20% इंग्लिश झालं. आणि मग मराठी सुरू केल्यानंतर मग हे वेगळं चालत होतं, पॅरलली मराठी वेगळं चालत होतं. पण कॉन्टेंट सेम होतं का ते ट्रान्सफॉर्म करून? कॉन्टेंट म्हणजे ऑलमोस्ट 80% म्हणू शकाल सेम होतं. काही बिट आता जसं मराठीत एखाद्या सिरियलवरती तुम्ही बिट लिहिला तर तो युनिक होता मराठीमध्ये. सो असे काही बिट होते जे मराठीत होते, फक्त काही बिट होते जे कॉमन होते. सो ते ऑन द फ्लाय स्टेजवर ट्रान्सलेट करून गुजरातीत कधी केले, कधी हिंदीत केले, कधी मराठीत केले. गुजरातीचं कसं काय सुचलं? तो गुजराती ना, गुजराती व्हेरी वेल म्हणजे एक 5 वर्षापूर्वीपर्यंत खूपच फ्लुएंट बोलायचो मी, कारण लहान असताना दोन्ही नेबर होते ते गुजराती होते मुंबईत राहिल्यामुळे. आणि त्यानंतर सेल्समध्ये गेल्यावर गुजरातला वगैरे जाणं व्हायचं, तर तेव्हा मी तिकडे गेलो की गुजरातीतच सुरू करायचो, कारण समोरचा माणूस जर आला आणि तुमच्या भाषेत तुमच्याशी बोलायला लागला ना, तो आईस ब्रेक होतो. आणि त्यांना पण ह्याचं कौतुक असायचं की अरे मराठी माणूस आपल्याशी गुजरातीत बोलतोय, त्याच्यामुळे ते छान असं त्यांनाही वाटायचं आणि चांगलं एक ॲटमॉस्फिअर बनायचं, म्हणून त्यावेळेला फ्लुएंट होतं. जो झालं मध्ये असं की 2017मध्येच एक दिवस मुंबईत एका जागी आमचा हिंदीचा ओपन माईक होता, काहीतरी 8:30 वाजता, आणि 6 ते 8 गुजराती ओपन माईक तिकडे होता. हे आपल्यातले जे हिंदीत करणारी मुलं होती गुजराती, त्यांनी प्रयत्न केला होता की आपण गुजरातीत करू इकडे असं. ते पण बायलिंग्युअल, ते सगळे ओळखीचे होते. तर माझी एक मीटिंग होती त्याच भागात, आणि ती संपल्यावर म्हटलं आता घरी जाऊन परत येण्यापेक्षा तिकडे जाऊन यांचा शो बघूया गुजराती. तर तिकडे गेलो आणि तिकडे ग्रीन रूममध्ये हे सगळे बसले होते, तर मी गुजरातीत बोलायला लागलो त्यांच्याशी. तर त्यांना एकदम सरप्रायझिंग वाटलं की तू कसा बोलतोयस. म्हटलं येतं मला. त्यामुळे मग करशील का 5 मिनिटं. म्हटलं द्या. तर मग जाऊन गुजरातीत 5 मिनिटं केली, तर ती चांगली झाली. मग परत अजून एक शो केला, त्याच्यात एक 15 मिनिटं वगैरे केली गुजरातीत. आणि मग 2दा गुजरातीत केल्यावर मग ते हे झालं की आता मराठीत करायलाच पाहिजे, आणि दुसऱ्याच्या भाषेत कशाला करायचं, जर आपल्या भाषेत पण व्हायला लागलंय. तर त्यावेळेला काही लोकांनी सुरू केलं होतं, तर मग हळूहळू मग त्यांच्याबरोबरच मराठी करायला लागलो. आणि मराठी करायला लागल्यानंतर एक जो टर्निंग पॉईंट होता ना, ज्या पॉईंटला वाटलं की आता हे फुल टाईम आपण करू शकतो. पुण्याला एक इव्हेंट असतो, तर तो रात्री सुरू होतो 7 वाजता, आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत चालतो. आणि त्याच्यात वेगवेगळे आर्ट फॉर्म असतात. एखादं नाटक असतं, एखादं गाण्याचं हे असतो, एक माईम वगैरे येतो, असे वेगवेगळे आर्ट फॉर्म्स. आणि आमचा स्लॉट होता ना, तो रात्री 1 ते 2चा होता पुण्याला बाळगंधर्वला. आणि त्यावेळेला असं मला वाटलं की स्टँडअपचा स्लॉट 1 ते 2, आम्ही इथे 3 कमेडियन्स होतो. 20-20 मिनिटं करायची होती, 1 तासाचा स्लॉट दिला होता. म्हटलं 1 वाजता कोण येणार आहे रात्री. आणि आम्ही तिकडे पोचलो असो बाळगंधर्वला काहीतरी 10 वाजता वगैरे. म्हटलं इतर पण कार्यक्रम बघू. आणि त्यावेळेला हे पण होतं, ओम भूतकरचं सुखन म्हणून जो कार्यक्रम होता, तर सुखनबद्दल खूप ऐकलं होतं. म्हटलं लवकर जातो तेही बघू. आणि बाळगंधर्व पॅक्ड होता, म्हणजे सीट भरल्यात पूर्ण, आईल्समध्ये लोक बसली आहेत, मागे लोक उभी आहेत, आणि ऑलमोस्ट अजून लोक फेस्टिवल वगैरे असतो. एकच दिवसाचं असायचं की दंगल वगैरे होईल इतकी गर्दी होती तिकडे. आणि काही लोक कसं आहेत की काही सुखन बघायला आलेली लोक, सुखन संपल्यावर ती जायचे, मग बाकीची लोक आत शिरायची, असं सगळं होत होतं. आणि पहिले काही कार्यक्रम पुढे ढकलले गेल्यामुळे आमचा स्लॉट 1 ते 2च्या जागी आता 2 ते 3चा झाला. म्हटलं आता तरी नाही थांबणार, म्हटलं 2 म्हणजे खूप उशीर होतो, आणि कोणीही गेलं नाही. आणि त्या दिवशी एका पॉईंटला असं वाटलं की आता बाळगंधर्वचं छत उडेल, असा रिस्पॉन्स. आणि तो मोमेंट होता की म्हटलं की आहे मराठी स्टँडअपसाठी मार्केट आहे, हे जर नीट थोडंसं फोकस करून केलं तर आपण कदाचित हे फक्त मराठीतच फुल टाईम करू शकू असं. पण तरी तो एक जेव्हा तुमच्या डोक्यावर जबाबदारी असते, फायनान्शियल लायबिलिटीज असतात, तेव्हा ना असं बोल्ड एवढं डिसिजन घेऊ शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे हिंदीवरती पण डिपेंडन्स होता, कारण कॉर्पोरेट शो आणि यातनं पैसे यायचे. आणि मग एका पॉईंटला मला वाटतं 2018मध्ये असं झालं की माझे जे खर्च होते महिन्याचे, ते माझे स्टँडअपमधून कव्हर व्हायला लागले होते. आणि एकीकडे जॉब चालू होता, प्लस हेही होतं. तर म्हटलं एक पंट घेऊन बघूया. म्हटलं आयुष्यात आपलं कधी शिक्षणात गॅप आली नाही, त्याच्यामुळे माझे बरेच मित्र आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग अगदी निवांत पाया मजबूत करत करत केलं. तर म्हटलं ते आपण वर्ष जी वाचवली आहेत ना, म्हटलं त्यातलं 1 वर्ष आपण स्वतःला देऊया, नंतर 50व्या वर्षी रिग्रेट नको आहे. ॲट द एज ऑफ 50 जर बॉसनी ऐकवलं तर त्यावेळेला तो इगो पण इतका मोठा झालेला असतो की हँडल नाही करता येणार. म्हटलं त्यावेळेला रिग्रेटमध्ये नाही जगायचं की यार 15 वर्षापूर्वी जर हिंमत केली असती थोडी तर आज काहीतरी वेगळं असतं. म्हणून मी म्हटलं वन फाईन डे की करूया, एक अटेम्प्ट देऊया.
आणि मग 2018 तर सप्टेंबरमध्ये मी फुल टाईम नोकरी सोडली आणि सुदैवाने नोटीस पिरियडमध्येच असताना एका कॉमेडी प्रोडक्शन कंपनीने अप्रोच केलं की आता तू फुल टाईम सोडतोस आणि वेळ असेल तर वाय डोंट यू जॉईन अस म्हणून. मग त्यांच्याबरोबर एक 4-5 महिने काम केलं आणि मग मी म्हटलं की आता बस आता नोकरी. मग 2019 आय थिंक फेब्रुवारी मार्चपासून मग हेच करायला लागलो आणि चालू होतं छान, वर्षभर चांगलं केलं आणि मग मार्चमध्ये कोणीतरी वटवाघूळ खाल्लं आणि सगळ्याच वेळेस जसं सगळ्यांची अवस्था वाईट होती आणि आमचं प्रॉब्लेम असा झाला की जरा काही केसेस वाढायला लागल्या ना की सर्वात पहिले आपलं काम बंद व्हायचं की आधी नाट्यगृह बंद करा आधी आणि आमचे रेस्टॉरंट बार्समध्ये शोज व्हायचे मग ते बंद व्हायचे आणि मग उघडताना परत हळूहळू प्रायोरिटी शेवटची ना की आधी ऑफिसेस उघडा मग हे उघडा एंटरटेनमेंट सर्वात शेवटी आणि मग ते उघडलं तरी 25% ऑक्युपन्सीज फक्त किंवा 50%च ऑक्युपन्सी आणि हे सगळं असताना पैसे काही फार बनत नव्हते त्यातनं आणि खूप असं म्हणजे बरीचशी लोक त्यात डिप्रेशनमध्ये वगैरे जायला लागली. सुदैवाने 2 मुलं लहान असल्यामुळे आणि फॅमिली सपोर्टिव्ह असल्यामुळे ती वेळ आली नाही, पण इट वॉज टफ म्हणजे त्यावेळेला की कधी कधी काय असतं ना की सगळं छान आहे तुम्हाला माहिती आहे काही असं पोटापाण्याची अशी भ्रांत नाही हे नाही आहे अशी ही, पण गाडी जेव्हा थांबते ना तर तेव्हा ते एक वेगळं फिलिंग असतं की तुम्हाला बरंच काही करायचं पण काही करता येत नाही. यंग एज जेव्हा तुम्हाला असा हार्ड स्टॉप येतो त्यावेळेला सो ते थोडं कोविडचा काळ आणि विचार करायला पण त्यात थोडा वेळ मिळाला की आता हे जेव्हा उघडेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे. कारण टिल दिस पॉईंट माझा सगळा जो डिपेंडन्स होता हा कॉर्पोरेट शोज आणि प्रायव्हेट शोजवर होता आणि कोविडमध्ये तेच बंद झाले कारण कंपनीच्या ऑफसाईट्सच होत नाही आहेत. ऑनलाईन केले तर जिथे पूर्वी 40,000 मिळायचे तिकडे 10,000च मिळत होते. हे सगळं झालं. म्हटलं ह्याच्यावरचा डिपेंडन्स काढून म्हटलं जितक्या पटकन आपण तिकीटं विकून रेव्हेन्यू जनरेट करायला लागू तर तितकं बरं होईल. आणि मग त्या पॉईंटला एक डिसिजन घ्यायचा होता की कॉन्टेंट कोणतं टाकायचं आहे, कोणत्या भाषेतलं टाकायचं आहे. मग तेव्हा म्हटलं की मराठीत टाकून बघूया कारण मराठीत कोणीच नव्हतं. मी करत होती लोक पण सिरियसली नव्हती करत, कोणी ॲज अ प्रोफेशन बघत नव्हती. आणि मला वाटतं ऑलमोस्ट 2024 पर्यंत वगैरे मीच एकटा फुल टाईम मराठी स्टँडअप कॉमेडी करणारा माणूस होतो. आता बऱ्याच लोकांनी नोकरी वगैरे सोडून ते हे करतात फुल टाईम. सो असं एक हे होतं ना की गाईड पण करणारं कोणी नव्हतं, बट हॅव्हिंग सेड दॅट ऑपॉर्च्युनिटी पण होती. मग तो लिहिता शुभमंगल साऊथ हा लिहित होतो आणि एकदा असं झालं की असं सिनियर सिटीजन्सचा ग्रुप होता आणि त्यांच्यासाठी आम्ही शो करत होतो आणि माझ्या आधीचे 3 लोक गेले ना त्या तिघांना असा लुकवॉर्म रिस्पॉन्स होता. आणि मग शुभमंगल सावतांची जी पहिली एक 20-25 मिनिटं होती ती मी केली आणि त्या लोकांनी म्हणजे ॲव्हरेज एज ऑफ दॅट रूम मस्ट बी 67-70. त्या लोकांकडनं स्टँडिंग ओवेशन आलं. तेव्हा एक ना ते कन्व्हिक्शन मिळालं की वी आर ऑन द राईट ट्रॅक. म्हटलं हे पुढे बनवूया, ह्याच्यात काहीतरी आहे पोटेन्शियल. आणि मग तो शो बनला. आणि मग शो बनता थोडं हे पण होतं की मी त्यावेळेला रिच आउट करायचो की आता कोणीतरी नाटक केलं बाहेर, तर त्याच्या ज्या ऑर्गनायझर्स असायचे त्यांना मी इंस्टाग्रामवर मेसेज करून आणि 10 लोकांना मेसेज केला की 9 लोक रिप्लाय करतात. एवढी आपली मराठी लोक अप्रोचेबल असतात, चांगली असतात सगळी. सो मी विचारलं की जर मला परदेशातील शो करायचा असेल तर काय कंडिशन्स आहेत. तर पहिलं होतं की बाबा शो तुमचा कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तासाचा असला पाहिजे, क्लीन पाहिजे कारण बाहेर थोडं महाराष्ट्र मंडळ वगैरे असेल त्यांच्या काही गाईडलाईन्स वगैरे असतात. सो हे असं सगळं करत करत मग म्हटलं की रिलेटेबल काय आहे सर्वात जास्ती. तर म्हटलं लग्न आणि नवरा बायकोचं जोक, म्हणून तो शो बनला. आणि तो करायला लागल्यावरती चांगला रिस्पॉन्स आपल्या इकडनं मिळाला. आणि मग पहिल्यांदी मग आयुष्यात नागपूरमध्ये शो झाले, संभाजीनगरमध्ये शो झाले, पुणे मुंबईच्या बाहेर वगैरे लोक यायला वगैरे लागली. आणि मग म्हटलं 2023 एप्रिलमध्ये पहिला माझा सोलो इंटरनॅशनल शो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्येच झाला. त्यावेळेला सिडनी, मेलबर्न आणि मग ऑकलंड, वेलिंग्टनमध्ये शोज झाले. आणि आपल्या ह्याच्यात काय होतं ना की लोकांना जरी माहिती असेल तुम्ही चांगले आहात ना, ते पहिला कोण हिम्मत करतं ह्याची वाट बघतात. आणि हे ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे हे कसे दौरे आहेत ना, एखाद्या कलाकाराला आणणं ह्याच्यात सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट लागतं. लॉजिस्टिकली सो जर तुमच्यावरती एका माणसाने पैसे लावले ना तर मग इतरांची पण हिंमत होते की चल हे लावताय त्याच्यावर तर मग आपण पण हिंमत करून बघूया. आणि मग हे करता करता मग आफ्रिकेत शो झाले, मग नॉर्थ अमेरिकेत शो झाले, मग युरोपमध्ये शो झाले. सो आणि हे सगळं आय थिंक 1.5-2 वर्षाच्या स्पॅनमध्ये हे सगळं झालं. आणि मराठी ऑडियन्स म्हणजे आहेच, आपली लोक सगळीकडे इतक्या संख्येत आहेत की म्हणजे अमेरिकेतला सर्वात मोठा शो त्याच्यात 500 लोक होती ऑडियन्समध्ये.
आणि खूप आहेत म्हणजे. आणि बेस्ट पार्ट असा आहे की तुम्ही कुठेही गेलात ना की ऑडियन्सचं कंपोजिशन तेच असतं की 80% लोक तुमची मुंबई पुण्यातली असतात, 10% लोक नाशिक नागपूरची असतात आणि 10% लोक रेस्ट ऑफ महाराष्ट्रातली असतात. आणि कुठेही जा तुम्ही आणि एकदा तुमचा शो सुरू झाला ना की पहिलं 1 मिनिट वगैरे सोडलं की मग कळत नाही खरंच की दादरमध्ये आहात का डब्लिनमध्ये आहात का दुबईमध्ये आहात का अजून कुठे आहात. तो माझा पुढचा प्रश्न होता की एवढ्या 13-14 कंट्रीज मधनं पाहिलं असेल तर काही तुला असं काही साम्य जाणवलं आहे ऑडियन्स मध्ये का काही डिफरन्सेस जाणवत का काही पिक सम लिटल नुआन्सेस काहीतरी फार नाही असा डिफरन्स, फार डिफरन्स नाहीये. थोडंसं काय होतं की म्हणजे मला जनरली जाणवतं की इफ द ऑडियन्स इज नॉट कनेक्टेड टू व्हॉट्स हॅपनिंग इन इंडिया, एस्पेशली इफ युअर कनेक्ट म्हणजे काही सामाजिक म्हणा किंवा काही पॉलिटिकल जोक्स असतील आणि त्याच्याशी कनेक्टेड नसेल तर ते कदाचित जाऊ शकतात त्याच्या डोक्यावर. ते पण बहुतेक केस मी हे बघितलंय की इथे जी राहणारी लोक आहेत किंवा अमेरिकेत राहणारी लोक आहेत ते महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दल जास्ती अपडेटेड असतात. की त्यांना माहिती असतं कुठे काय चालू आहे, कोणाबरोबर काय घडतंय. त्याच्यामुळे आहे आपलं थोडं म्हणजे मराठी लोकांनी इन जनरल वाचनाची आणि गप्पा मारायची सवय असते, त्याच्यामुळे ते असतात बऱ्यापैकी अपडेट. असं फार रेअरली होतं की एखादा रेफरन्स नाही कळत असा अगदी. मग अशा वेळेला काय करतो तू, म्हणजे समजा पडला एखादा किंवा सेट पडला किंवा सेट नाही चालला किंवा तसं काय अनुभव आहेत? तसं फार कमी होतं कारण तुम्ही शो जेव्हा घेऊन टूर करता ना त्याच्या आधी तुम्ही बरेच ट्रायल शोज करता. असे आलेत अनुभव सुरुवातीला आले असते? हो सुरुवातीला बरेच आले. म्हणजे सुरुवातीला मी ते सांगतो पुण्यात जेव्हा राहायचो तेव्हा पुण्यात फार काही व्हायचं नाही. 4 मिनिटं परफॉर्म करायला आम्ही मुंबईला यायचो. सो मी आणि माझा अजून एक मित्र आहे पुष्कर बेंद्रे म्हणून, आम्ही IT जॉबमध्ये आम्ही एकत्र होतो आणि मग तोही सुदैवाने मी पुण्यात असताना पुण्याला शिफ्ट झाला आणि मी दोघांनी अशी सुरुवात केली अशी एका मागोमागे. 4 मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी वीकडेला आयदर सुट्टी घेऊन किंवा हाफ डे घेऊन पुण्याहून मुंबईला यायचो. ते झाल्यावर परत जायचो आणि मग त्याच्यात जर नाही झालं ना तर झोप नाही लागायची पुढची 2 रात्र. कारण ते खूपच म्हणजे लॉट वॉज ॲट स्टेक ना की सुट्टी पण घेतली. आणि मुंबईत कसं आहे की मुंबईत सोमवारी ओपन मिक झाला, मंगळवारी करू शकता, बुधवारी करू शकता. आमच्यासाठी म्हणजे 2 आठवड्यात किंवा 3 आठवड्यात एकदा आम्हाला ती 4 मिनिटं मिळायची. त्याच्यामुळे यूज टू व्हॅल्यू इट अ लॉट मोर. मग हाऊ डू यू लिफ्ट युअरसेल्फ अप, म्हणजे कसं? नाही मला वाटतं असं की 6-7 महिने गेल्यानंतर ना ते थोडंसं एक म्हणतात ना एक जुनाई झालं होतं थोडं ते. आणि एक अवेअरनेस आला होता की एव्हरीबडी इज अलाउड टू हॅव 1 बॅड डे ॲट दी ऑफिस. आणि म्हटलं कोहली पण लाख स्पेक्टेटर समोर 0वर आउट होतो. सो त्याच्यावर तर कितीतरी जास्ती प्रेशर असेल. आणि मग काही काळाने हे पण कळलं की तुम्ही काल रात्रीच्या शोमध्ये अगदी कितीही छान केलं असेल तरी पुढच्या दिवशी 10 वाजता सगळे जे ऑफिसला जात असतील ते विसरणार आहेत. आणि तुम्ही किती खराब जरी केलं तरी दुसऱ्या दिवशी ते लोक विसरणार आहेत 10 वाजता. मग हे जे जेव्हा कॉन्टेंट होतं मराठी, हिंदी किंवा गुजराती मध्ये जेव्हा हे सगळं कॉन्टेंट कुठलं इन्स्पिरेशन असतं? का ते फक्त डे टू डे लाईफ मधलं येतं का काही त्याला बॅकग्राऊंड? म्हणजे मला ना असं वाटतं की ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींबद्दल मला जमत नाही लिहायला. की एखादा तुम्ही काही लोक हे असे म्हणत त्यांनी नेलकटरवरती स्टँडअपचा बिट लिहिला आहे. किती फुलवणार तुम्ही? हा पण तो आहे ते स्किल सेट आहे काही लोकांचं. माझं असं आहे की बहुतेक सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनल आहेत की आपल्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या घ्या, मग त्याला हे थोडं जोकला एक्झॅजरेशन लागतं, मग त्याला एक्झॅजरेशन करा आणि मग त्यातून काहीतरी विनोद काढा. सो बहुतेक तुम्ही जर बघितलं तर हे आयुष्यातले एक्सपिरियन्सेस मधनच. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असतं, म्हणजे रिअलिटी स्वतःचा अनुभव असतो. म्हणजे हे पण मला लोकांना बरेचदा सांगावं लागतं असं की माझा एक व्हिडिओ होता ज्याच्यात मी म्हटलं होतं की बाबांनी डोक्यात फ्राईंग पॅन मारला होता वगैरे. एकदा एका शो नंतर एका बाईंनी मला खरं येऊन विचारलं, म्हणजे तुमचे बाबा खूप रागीट होते का? म्हटलं का असं मला वाटलं. आणि तुमच्या डोक्यात फ्राईंग पॅन, म्हटलं बाई वेडा नाहीये म्हटलं माझा बाप, म्हटलं हे जोक आहे म्हटलं. त्याच्यामुळे ते असं एक्झॅजरेशन लागतं करायला. मला नाही मारायचे नाहीत बाबांनी, कदाचित 2-3 वेळाच मारलं असेल. पण लोकांना हे लक्षात येत नाही की हे स्क्रिप्टेड असू शकतं, म्हणजे देर इज एक्झॅजरेशन. पण ते मग याच्यामध्ये अशा वेळेला हाऊ डू यू बॅलन्स द ह्युमर अँड सेन्सिटिव्हिटी, एस्पेशली पॉलिटिकल जोक्स असताना? सेन्सिटिव्हिटी ना हे सोडून दिलंय मी, त्याच्याबद्दल काळजी करणं. म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक आपण लाईन डिफाईन करायची की या लाईनच्या ह्या पलीकडचं मला वाटतं अप्रोप्रिएट आहे, लाईनच्या त्या पलीकडचं इज इनअप्रोप्रिएट फॉर मी. पण ही लाईन जी आहे ना ती प्रत्येकाची वेगळी आहे.
माझ्यासाठी ती लाईन इकडे असेल, मे बी तुमच्यासाठी इकडे असेल, कोणासाठी इकडे असेल. त्याच्यामुळे यू कांट प्लीज 100% ऑफ द पीपल ऑल द टाईम. त्याच्यामुळे तुम्ही एक इतकी वर्ष करताय, त्याच्यामुळे तुम्हाला एक साधारण आयडिया येते की बाबा मी हे केलं तर सगळं छान चालू आहे. द मोमेंट मी थोडंसं त्याला वर नेण्याचा प्रयत्न केला की बॅकलॅश येतो. की जसं माझा एक बिट होता, आज बोलू शकतो त्याच्याबद्दल, की आणि त्याच्या एंडला मी छान एक मेसेज पण त्याच्यात टाकला होता की आपल्या देशात अशा खूप केसेस होतात की सिनियर सिटीजन्सना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि बिल वगैरे खूप झालं ना की त्यांना घ्यायलाच येत नाही, अबॅन्डन करतात ते. त्या खूप माझी बायको डॉक्टर आहे, मी बघितल्या त्या गोष्टी. तर त्याच्यावरती आता मी जर असं बोललोच तर हे खूप सिरियस होतं ना. मी एक कमेडियन आहे, माझ्यासाठी माय ओनली आउटलेट इज थ्रू जोक्स. तर मी त्यावर एक विनोद केला. आणि दुसरं पण एक हे आहे की हे मी स्वतः काही केसेसमध्ये बघितलं आहे की अल्झायमर झालेले पेशंट आहेत, राईट. अल्झायमर झालेले खूप पेशंट मिसिंग जातात. सो त्याबद्दल एक बिट होता स्टँडअपचा. आता माझा पॉईंट असा होता की बाबा जोकच्या मार्फत एक मेसेज जाईल आणि एक शॉक व्हॅल्यू कॉमेडी म्हणून एक प्रकार आहे. म्हटलं ह्यातनं लोक थोडे हे होतील, पण एंडचा जो मेसेज आहे तो वाचून लोकांना कळेल की हां ठीक आहे, दिस वॉज द ऑब्जेक्टिव्ह. पण ते किती लोकांनी आता तो बघितला शेवटपर्यंतचा मेसेज माहिती, इतका त्या ह्याच्यावरून मला हेट आला की तुझ्या घरात अल्झायमरचा पेशंट येईल त्या दिवशी. अरे म्हटलं आहेत, माझ्या घरात 2 केसेस झाल्या आहेत, म्हणून म्हटलं मला वाटलं ह्याच्याबद्दल बोलावं असं. सो ते एक थोडंसं कधी कधी हाताबाहेर जातात गोष्टी, पण ठीक आहे, दॅट इज पार्ट ऑफ द जॉब. म्हणजे हे एकतर पर्सनल लेवलला येणं गोष्ट एक आहे, पण आता रिसेंट जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, काही नंतर इम्पॅक्ट झाला होता. आणि हाऊ डू यू सी दॅट इव्हेंट? सो इम्पॅक्ट असा झाला होता की त्यावेळेला हे इतके तो जो शो होता तो इतका चालला होता आणि मी एपिसोड आला की 3 करोड व्ह्यूज, 4 करोड व्ह्यूज. आणि त्या काळात ना थोडंसं इतर कॉन्टेंट हे चालणं कमी झालं. म्हणजे ओपन केलं इंस्टाग्राम की त्याच्या रील येत आहेत, यूट्यूब उघडलं की त्याच्या क्लिप्स येत आहेत. म्हणून मग लोकांचं असं झालं की लोक पण असे सिमिलर फॉर्मॅट करायला लागले. आणि मराठीत एका मुलांनी पुण्यात असा एक शो बनवला, त्यात आम्हाला एका एपिसोडमध्ये ॲज गेस्ट वगैरे बोलवलं. आणि रणवीर अलाहाबादीचा शो, समय रायनाचा शो कॅन्सल झाल्यानंतर सगळे अशा टाईपचे शो बंद करायला लागले लोक. सो अजून एक मराठी चॅनल आहे, त्यांनी असा एक शो केला तर तो बंद पाडला. आमचा जो शो होता तो आम्हाला काढायला लागला. आणि आमच्या शोमध्ये तर असं टू बी ऑनेस्ट काही फार अश्लील नव्हतंच. आता फॉर्मॅट सिमिलर होता, डबल मिनिंग जोक होते त्याच्यात, पण मला वाटतं ते आपल्या कल्चरमध्ये ॲक्सेप्टेड आहे. कारण दादा कोंडके हे लेजंड आहेत आपल्या इंडस्ट्रीतले, की दादा कोंडकेंनी केलं तर ते आर्ट आहे आणि दुसऱ्या कोणी केलं तर तो अश्लीलपणा, हे डबल स्टँडर्ड्स आहेत. पण त्यावेळेला ते काढावं लागलं. आणि बिकॉज आमच्या शोमध्ये जे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आले त्यात माझी एक क्लिप होती, तर त्याचा तो स्क्रीनशॉट काढून माझा चेहरा आणि असा अजून एक मराठीत शो म्हणून सगळीकडे ते मोठे मोठे आपले जे पब्लिकेशन आहेत सगळ्यात हे आलं. सो मलाही थोडं काही काय आय हॅड टू ले लो, कारण आपले जे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आहे त्यांनीच स्टेटमेंट दिलं की हे असलं सगळं आम्ही चालवून नाही घेणार. आणि डबल मिनिंगचं खूप त्याच्यामुळे इतर असा नॉईज खूप होता. आणि मग आता मुंबईत, पुण्यात वगैरे सगळीकडे हल्ली स्टँडअप कॉमेडीच्या शोच्या आधी पोलिसांची NOC घ्यावी लागते आता. प्रत्येक शोच्या आधी ती म्हणजे कलेक्टिव्ह जबाबदारी आहे, जर तुम्ही घ्या किंवा NOC कशाबद्दल, म्हणजे कॉन्टेंटची जबाबदारी. आम्ही असा कॉमेडीचा शो ह्या जागी करतोय तर त्यासाठी आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतोय. आणि जर ह्यातनं काही ड्रास्टिक आउटकम आला त्याच्यासाठी आर्टिस्ट अँड मॅनेजमेंट विल बी रिस्पॉन्सिबल असं. ते जे मगाचा प्रश्न होता ना सेन्सिटिव्हिटीचा, की एक थिन लाईन असते की ठीक आहे, यू हॅव डन समथिंग, यू क्रॉस द लाईन ॲट अ पर्सनल लेवल, यू गेट अ बॅकस्लॅश. पण कधी कधी वाटते की यू क्रॉस द लाईन आणि घराची दगडफेक पण होऊ शकते. कारण का इंडियामधलं क्राऊड बघता काही वेळेला यू हॅव टू बी रिली रिली केअरफुल अबाउट सेइंग समथिंग. हाऊ डू यू बॅलन्स दॅट? दगडफेकीची भीती नाही, मी 11व्या मजल्यावर राहतो तिथपर्यंत येत नाही. मी खालच्या मजल्यांच्या लोकांना त्रास होईल त्याचा. पण अजूनपर्यंत ना सुदैवानी अशी माझ्यावरती वेळ आली नाही आहे. कारण थोडंसं मी स्टँडअप करायला सुरुवात केली तेव्हा लहान मूल होतं घरात, म्हणून आपल्याला जबाबदारी जेव्हा असते ना तेव्हा आपण पण थोडेसे लिमिटमध्ये आपण राहतो आणि अगदीच केअरफ्री आपण वागत नाही. त्याच्यामुळे एवढं कधी मी काही केलंही नाही आहे ज्याच्यामुळे लोक दारापर्यंत येतील. पण केलं तर येतील नक्की एवढं माहिती आहे मला, कारण तुम्ही बघताय जे न्यूजमध्ये चालू आहे सध्या. आणि आता काय झालं ना, सगळ्यांकडे ओपिनियन आहे.
आणि बरेच जण जी लोक ऑन द फेन्स असतात ना, तर कोणीतरी इन्फ्लुएन्शियल ह्या बाजूला आला की बाकीची पण लोक सगळे ह्या बाजूला येतात. हे इंटरनेट ट्रोलिंग वगैरे हा प्रकार आहे. आणि ट्रोलिंग म्हणजे मला असं कधी कधी वाटतं ते जे ट्रोल करणारे लोक ही भयंकर हुशार असतात लोक. पण आता काय झालंय ना, की कशावरतीही ट्रोलिंग होतं. की एखादा माणूस आहे, तो जर आपल्या जर्नीबद्दल सांगतोय की लगेच खाली येऊन त्याला लाल गंधर्व वगैरे असे सगळे नावं देऊन जातात, की स्वतःचीच लाल करतोय. अरे त्यांनी कोणीतरी विचारलं म्हणून तो माणूस सांगतोय. हे तुम्ही बघा, कोणताही मराठी सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू बघा, त्याच्या खाली भयंकर लेवलचं ट्रोलिंग वगैरे होतं सध्या. आणि ते मला वाटतं एक वयाचा एक तो फेज असतो. मला वाटतं हे करणारे सगळे लोक मला वाटतं 18 ते 25 मधले असतील. ॲज दे मच्युअर आय एम शुअर त्यांना पण नंतर रिग्रेट होत असेल, कारण आपणही लहानपणी बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत ज्या आपण आज रिग्रेट करण्यापेक्षा आपलं वाटतं आता रिअलायझेशन आहे की त्या चुकीच्या होत्या त्यावेळेला. पण ते करताना आपल्याला कधीच वाटलं नव्हतं की आपण चुकीचं करतोय की आपल्या ॲक्शनमुळे दुसऱ्या कोणाला तरी त्रास होईल. सो मला वाटतं की ठीक आहे, इट इज पार्ट ऑफ द जर्नी. पण मग ही जी थिन लाईन आहे, मग जेव्हा वेन यू परफॉर्म फॉर द कॉर्पोरेट्स त्याच्यासाठी वेगळं कॉन्टेंट असतं. हो, कॉर्पोरेटसाठी तर एकदम क्लीन. म्हणजे एकदम क्लीन. हो, ते असं पूर्ण तुम्हाला चेकलिस्ट देतात की नो जोक्स ऑन दिस, नो जोक्स ऑन दिस, नो जोक्स. एकदा तर मला असं पण होतं नो जोक्स ऑन पाकिस्तान. म्हटलं का? त्यामुळे आमचे काही क्लायंट्स आहेत पाकिस्तानचे. मग कधी कधी मी विचारतो जोक चालतील का? तेही नाही चालणार. तर कॉर्पोरेटमध्ये खूपच म्हणजे महाराष्ट्र मंडळापेक्षा जास्त त्यांचे. हो, नाही महाराष्ट्र मंडळाचं फक्त एकच हे असतं की तुम्ही बिलो द बेल्ट करून शिव्या देऊ नका. बाकी असं कॉर्पोरेटमध्ये भयंकर रूल असतात की HR वरती जोक नाही करायचे, आमच्या CEO वरती जोक नाही करायचे असे. मग तुमचं फन कॉन्टेंटच निघून एक्झॅक्टली. नाही, पण आता काय झालंय ना की आता लास्ट एक 2-3 वर्षांपासून थोडंसं एक आपलं ही नंबर्स वगैरे सोशल मीडियाचे वाढल्यामुळे थोडा ना आता तो रेझिस्टन्स आता कमी झालाय. की पूर्वी असं असायचं ना की पूर्वी त्यांचं होतं की बाबा आमच्या ना बजेट एवढं होतं त्याच्यात तू बसतोस म्हणून तू इकडे आहेस. अच्छा. आता थोडंसं असं झालं की 10 शो मध्ये हवं असतो त्यांना आपण, म्हणून ते थोडंसं एक रिअलाइज होतं की आपल्याला थोडा रिस्पेक्ट पण जास्ती मिळतोय. किंवा कुठे गेलं की पूर्वी तर असं व्हायचं कॉर्पोरेट शो होतोय असं 5 स्टार हॉटेलमध्ये. की पुण्याचं उदाहरण देतो मी, कंपनीचं नाव नाही सांगत. वेस्टिन हॉटेल आहे कोरेगाव पार्कला. वेस्टिनचा अख्खा लॉन बुक केलाय आणि डिसेंबरची वेळ आहे, थंडी मरणाची पण. आणि मुंबईकरासाठी म्हणजे अँटार्क्टिका सारखं झालं होतं पुन्हा त्यावेळेला. ग्रीन रूम नाही, स्टेजच्या मागे उभा होतो मी 1.5 तास माझी टर्न येईपर्यंत. आणि मग जेव्हा हे आला तेव्हा स्टेजवर गेलो, शो केल्यावरती मी तिकडनं निघालो. आता सांगता येतं की बाबा मी लवकर येणार आहे, कारण लास्ट मिनिटला अँझायटी येते आणि मला एक रूम लागेल 2 तासासाठी 3 तासासाठी आराम करायला. ते झाल्यानंतर मग मी स्टेजवर येईल. सो आता ते डिमांड करता येतात गोष्टी, पण सुरुवातीला. मग आता जसजशी आता पब्लिक इमेज वाढत गेलेली आहे, मग आता जरा पर्सनल प्रायव्हसी कॉम्प्रोमाइज व्हायला लागलेली आहे. नाही असं अजून वाटायला लागलं अजून, कारण त्या लेवलचं अजून फेम नाही आलंय फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे लोक अशी मॉब बिब अजून करत नाहीत. कधी बाहेर वगैरे गेलं की 1-2 कोणीतरी येतात आणि फार प्रेमात बोलतात वगैरे. त्याच्यामुळे ते ज्या शाहरुख खानच्या लेवलची जर आली फेम वगैरे तर त्यावेळेला बघू. पण थोडं हेही वाटतं ना की लोकांना विराट कोहली सारख्याला वाटणं किंवा सचिन तेंडुलकरला वाटणं की बाबा बाहेर नाही पडतायत, ही वेगळी गोष्ट आहे. आता ना काय होतं, कधी तुम्ही बाहेर गेलात ना आणि लोकांनी नाही ओळखलं तर जास्ती त्रास होतो. यार मी 3 तास इकडे फिरतो, एक जण नाही याला फोटो काढायला. त्याच्यामुळे ते येतात लोक, ते बरं वाटतं असं की ते व्हॅलिडेशन आहे की तुमचं काम पोचतंय लोकांपर्यंत आणि येतात. पण मग अशा वेळेला तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी एक्साइटमेंट जास्त असते? पण मग आता की आता आपल्याला मला ट्रेवर नोव्हा म्हणा किंवा असे काही जे प्रॉमिनंट स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, रसल पीटर्स म्हणा, त्या लेवलला जायचं असेल मराठी माणसांनी, डू यू हॅव अ पाथ? मराठी बंदच करायचं का त्यासाठी तुला? नाही, आपण त्या लेवलला मला वाटतं जाऊ शकतो मराठी करून पण, फक्त कारण लोक आहेत. मी जसं म्हटलं 10 करोड मराठी लोक आहेत या जगात. त्याच्यामुळे तेवढं मार्केट की आज रसेल पीटर्स मुंबईतून 15,000 तिकीटं विकतो, तर 15,000 तिकीटं कोणीतरी कलाकार मराठीतला विकेल ॲट सम पॉईंट. काही कलाकार आहेत जे विकायला लागलेत, पण ते खूपच आपण म्हणतो ना रेअरेस्ट ऑफ रेअर टॅलेंट आहे. मी अजय अतुलना ज्या संख्येत तिकीटं विकताना बघितलंय तेवढे मला नाही वाटत कोणी अजून त्यांच्या क्लोज पण आलंय.
पुलंना अनफॉर्च्युनेटली लाईव्ह कधी बघितले नाही, पण त्यांच्यासाठी मी काही फोटोज बघितले की शिवाजी पार्क अख्खं भरलंय. पण कंटेम्पररी आर्टिस्टमध्ये मला वाटतं अजय अतुल आर लिडिंग द हे, आणि मला वाटतं येतील त्यांच्यासारखे होपफुली अजून कलाकार, आणि मराठीसाठी होईल एक मार्केट तयार. आणि आता आपल्याकडे जॉईन झालेले आहेत एबी एंटरटेनमेंटचे सर्व म्हटलं नाहीये, कारण का सर्वा वृषाली आहे. थँक्यू. वेलकम अभिजित, बऱ्याच दिवसांनी आलास तू. कसं वाटतंय तुला? एकदम छान. नेहमीच आपण जशी मजा करतो तशी मजा येते. छान ऐकायला सुद्धा ऑडियन्स मध्ये बसून, आणि इकडे चेअरवरती आल्यानंतर अजून मजा येते. आज आपल्याकडे फर्स्ट टाइम आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत मंदार भिडे, दी मराठी स्टँडअप कॉमेडी, ज्यांनी आता काय म्हणतात ना रिवायव्हिंग द होल, आय गेस द स्टँडअप कॉमेडी इन मराठी. आता रिवाईव्ह तुझ्याकडनंच होते म्हणून सुरुवात. असं वाटतं मराठी स्टँडअपचा सचिन तेंडुलकर अजून यायचा आहे, येईल कोणीतरी येईल असा, जो ह्या येऊन पुढे मोठ्या लेवलला घेऊन जाईल. तोच आपला मगाशी विषय चालला होता की आपल्याला जर ट्रेव्हर नोव्हा, रसेल पीटर्स हे इंग्लिशमध्ये आहे, तसं जर समजा 10,000 15,000 आपल्याला समजा सिडनी ओपेरा हाऊसला जर स्टँडअप शो करायचा असेल मराठी भाषेतला, तर काय पाथ आहे पुढे, काय करता येईल? म्हणजे डू यू हॅव अ पाथ असा माझ्या एकट्याकडे नाहीये, पण जर मला विचारलं असं युटोपियन असं एक सोल्युशन विचारलं, तर मला वाटतं जोपर्यंत मराठीत 10-15 असे व्हायरल कमेडियन्स येत नाही ना, तोपर्यंत कॅटेगरी नाही वाढणार. एक माणूस फार तर फार त्याला 10 मिलियन फॉलोअर्स पर्यंत जाईल, 15 मिलियन पर्यंत जाईल, पण हे जर 10 लोक आली, त्या 2 लोकांचं कंबाईंड एक ऍम्प्लिफाय होऊ शकतं. 80-90 मिलियन 100 मिलियन असे स्टँडअपचे व्ह्युअर्स होतील. मग त्यातनं लाईव्हला येणारे 1-2 मिलियन लोक होतील, आणि हे करून मग कॅटेगरी वाढवायची असेल तर अजून भरपूर कलाकार लागतील. आणि भिडे आणि बोरकरांमध्ये काही कोलॅबरेशन ऑपॉर्च्युनिटी आहेत? मग आता हीच सुरू आहे ना. BNB सुरू करायला त्याच्यामध्ये. सॉरी, पण त्याच ह्याच्यामध्ये अजून एक कनेक्टिंग कसं माहिती आहे का, की नॉट जस्ट बिकॉज की आम्ही ऑर्गनायझर आहोत किंवा अशा ह्याच्याने आम्ही बोलतोय म्हणून, पण या सेशनने आपल्याला मराठीचा दर्जा जर वाढवायचा असेल तर वी नीड टू बी काय म्हणतात ना व्हॅल्यूइंग दी आर्टिस्ट फॉर व्हॉट दे आर. आणि त्याच ह्यांनी तिकीटं पण आपण बाय करता आली पाहिजेत, आपल्याला केली पाहिजेत राहतं. कारण रसेल पीटर हा काही काय म्हणतात ना की ही वॉज नॉट अ स्टार इन वन डे. त्याला व्हॅल्यू केलं त्याच्या लोकांनी, त्याच्या फॅन्सनी, आणि म्हणून तो तेवढा मोठ्या लेवलवर तो खेळू शकला. थिएटर्स तेवढी मोठी घेऊ शकला, तेवढा ऑडियन्स फुल करू शकला. आपल्याकडे टॅलेंट आहे, त्याच्यात कुठेच कमतरता नाही. आपल्याकडे आकाशा एवढं टॅलेंट असून पण आपल्याच लोकांनी जर नाही व्हॅल्यू केलं, तर दॅट्स व्हेन वी ॲक्च्युअली काइंड ऑफ स्टार्ट टू स्ट्रगल की कसं आपण माहिती आहे. करेक्ट, इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये. नुसतंच आर्टिस्ट नाही तर त्याला प्रेक्षक पण आहेत, मग थिएटर्स पण आहेत, स्पॉन्सर्स, प्रायोजक म्हणा, किंवा तुला काही अजून ऍड करायचं त्याच्यामध्ये? नाही, आहेत ना 10 करोड मी म्हटलं मराठी लोक आहेत. इंडियाची 3rd मोस्ट स्पोकन लँग्वेज ही मराठी आहे. हिंदी, बंगाली नंतर मराठी आहे. पण आज तुम्ही जर बघितलं तर गुजराती लोकांच्या शोजना गुजराती लोक जितकी जातात, तमिळ लोकांच्या शोला तमिळ लोक जितकी जातात, तितके मराठी शोजना मराठी लोक जात नाहीत. आज आत्ताचाच मी कोट करतोय, परेश रावल हे ललन टोप नावाच्या एका चॅनलवरती त्यांनी इंटरव्ह्यू दिला. ते मराठी थिएटर बद्दल, परेश रावल जो लेजंड आहे इंडस्ट्रीतला, मराठी थिएटर बद्दल तुम्ही बघा ते किती छान बोलले. ते म्हणाले मराठी थिएटर म्हणजे टॅलेंट आहे ते अजून कुठेही नाहीये. आणि आपल्या थिएटर इंडस्ट्रीतले किती लोक दिग्गज येऊन परफॉर्म करून गेले, की श्रीराम लागू म्हणा, विनय आपटे म्हणा, प्रशांत दामले आहेत. आणि असं नाही, जसं अभिजित म्हणा तसं टॅलेंटची कमी नाही आहे, टॅलेंट आहे. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं, मी हिंदी नाटकं बघितली, मी गुजराती ही नाटकं बघितली, पण आपल्या नाटकांचा वगैरे काही नाटकांचा दर्जा हा इतका सुपिरियर आहे की तुम्ही श्रीमंत दामोदर पंत मी 15 वेळा वगैरे बघितलं असेल. आजही लावलं, मी परत बघिन अख्खं स्टार्ट टू एंड. मी गेला माधव कोणीकडे थिएटरमध्ये मी ऑडिटोरियममध्ये जाऊन 5 वेळा बघितलंय. सई रे सई मी 300 वेळा जाऊन बघितलंय. सई रे सई मध्ये मी हा भारतातल्या कोणत्याही ऍक्टरला मी चॅलेंज देतो की जे भरत जाधवनी काम केलंय सई रे सई मध्ये करून दाखवा. इतकी वर्ष कन्सिस्टंट पण नाही, एकदा करून दाखवा इतक्याच एफर्टलेसली. हा चॅलेंज आहे. कोणी जे अस्पायरिंग ऍक्टर असेल किंवा एक्झिस्टिंग ऍक्टर असेल, ऑस्कर तुम्हाला मिळालेला असेल, तो रोल कोणीतरी करून दाखवतो. टॅलेंटचा प्रश्न नाहीच आहे. पण आज हेच आहे की आज भरत जाधव आहे, त्यांच्या प्रयोगाला का आज षण्मुखानंद फुल होत नाही? होत असेल पण कन्सिस्टंटली का फुल होत नाही? त्यांनी सोमवारी टाकला तरी तो फुल झाला पाहिजे, मंगळवारी शो टाकला तरी तो फुल झाला पाहिजे, इथे आले तर इथे 1000 लोक यायला पाहिजे.
कुठे गॅप आहे असं वाटतंय का? काही अनालिसिस झालेलं आहे, केलेलं आहे? गॅप कुठे आहे हे असं नाही सांगता येणार, पण आहे एवढं मात्र. गॅप आहे नक्कीच, कारण जे आपलं युनिव्हर्स आहे वी आर नॉट देअर. तो कोणाला स्टॅप करता येत नाही, टू बी ऑनेस्ट. सो थोडंसं आता आपण चेंज करूयात परत तुझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरती, की जेव्हा परफॉर्म करत असताना काही फनी इन्सिडेंट झालेले की जे मेमोरेबल असतील ते शेअर करता येईल? असे होतात तसे बरेचदा. कधी कधी ऑडियन्स पण एकदम घरून प्रिपेअर होऊन आलेले असतं, त्याच्यामुळे ते कधी कधी असं गिव्ह अँड टेक मध्ये असे निघतात किस्से. त्यातले बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना ज्या मग शोचा पार्ट होतो. की जसं मी मागच्या वेळेला सांगितलं, माझा एक मागचा शो होता, तर त्यात मी शुभमंगल सावधानमध्ये मी प्रश्न विचारायचो की आपल्या मराठी लग्नांमध्ये कोणता तो इव्हेंट असतो, यात यंग लोक सर्वात जास्त एक्सायटेड असतात, तर एक्सपेक्टेड आन्सर हळद लोक म्हणतील. तर कोणीतरी एक दिवस शोमध्ये हनीमून म्हणाले आणि त्याच्यानंतर 2 मिनिटं असं झालं की हसतातच आहेत लोक. मी आपला माईक घेऊन पुढची लाईन बोलायचा प्रयत्न केला, कोणीतरी हसतंय. तर 2 मिनिटं स्थगित झाला शो म्हणजे असा. आणि मग त्यानंतर ना इट बिकेम पार्ट ऑफ द शो की मी विचारलं हळद म्हणाले, मी म्हणायचं थँक गॉड हळद म्हणाला, मागच्या शोला कोणीतरी हनीमून म्हटलं. सो ते कधी कधी असं होतं असं ऑडियन्स मधून आणि ह्याच्यातनं. आणि अशा बऱ्याचदा कधी कधी म्हणजे थोडं नॉट सो गुड अनुभव पण येतात की शोच्या मध्येच कोणीतरी उभं राहून हे सगळं करायला. मराठीत अजून तरी टचवूड माझ्याबरोबर मी किती वर्ष झाली, तर 6.5 वर्ष झाली मराठी स्टँडअप करतो, असं झालं नाहीये. पण हिंदीत वगैरे सुरुवातीला मी जेव्हा पुण्यात वगैरे करायचो तर तेव्हा म्हणजे मारायला वगैरे म्हणाली लोक. बापरे. त्याच्यामुळे आणि मग काय होतं ना की आपण जे ॲज अ ग्रुप करतो, एकाला मारायला लागलं की ते नॅचरल आपलं हे आहे ना की मग बाकी सगळे इन्व्हॉल्व्ह झाले आणि मग ते खूप चिघळले पण आहेत प्रकरण बरेच. आणि पण मग हे असं होऊ शकतं ना की ऑडियन्सची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही, कारण का हा फॉर्म इतका इंटरॅक्टिव्ह आहे. समोरचा असेल इंटॉक्सिकेटेड, समजा अल्कोहोल झालं असेल, यू नेव्हर नो की कुठल्याच प्रेशर मधनं आलेला असेल ऑफिसच्या, आणि यू स्टार्ट पिकिंग ऑन देम अँड दे टेक इट पर्सनली अँड देन थिंग्स गो व्हेरी व्हेरी सॉवर. हा तसं होतं, पण ना काही लोक कधी कधी ना ते परत त्याच्यात अजून 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 खोल जायला लागतात. काही लोक मच्युअर असतात, ते सोडून देतात त्या पॉइंटला. सो ते प्रत्येकावरती म्हणजे माझं असं आहे की बरेचदा असं होतं ना की एखाद्याला विचारलं की तुला तुझे बाबा असं काही सांगतात का, आणि मग कधीतरी उत्तर नाही, माझे बाबा वारले मी लहान असताना. मग ते एकदम असं झालं की किंवा कोणीतरी एकदा म्हटलं नाही मला आठवतं मी 3 महिन्याचं असताना माझे बाबा गेले. आता असं आहे की हे पुढचं मी जे काही बोलणार आहे त्याच्यासाठी रिलेटेबलच नाहीये, पण मग देन तो थोडासा एक 2-5 सेकंडचा पॉज घेऊन त्यांनी मूव्ह ऑन, कारण बाकीच्या ऑडियन्सला ते आलेत एक्सपिरियन्स. सो असं होतं कधी, बट यू हॅव टू बी सेन्सिटिव्ह अबाउट इट. आणि ते मला वाटतं लोकही मॅच्युअर आहेत ते समजायला की बाबा आपलं इंटेन्शन ते नव्हतं की ह्याला पॉइंट आउट करणार, मी जस्ट रँडमली विचारलं आणि इट हॅपन टू बी हिम. सगळ्यात डिफिकल्ट पार्ट इज कॉमेडी. कारण कॉमेडी इज लाईक इतकं एजवरती खेळायचं असतं ना की तुम्ही या साईडला गेला की एकदम ऑफेन्सिव्ह होतं, या साईडला गेला की ती कॉमेडी होतं. त्यामुळे तुम्हाला ती इतकी ती स्पॉट असतं ते की कुठेही तुमचं येऊ शकतं, तरच मजा येते ती, बिकॉज इट हॅज टू बी दॅट क्लेव्हरली मॅनेज. दुसरा वाईट कसलं वाटतं माहितीये का की यार जर आपल्या शोला 1000-2000 लोक येत असतील ना दर शोला, तर मग तुम्ही एकदम आम्हाला असा आदर्श एकदम नागरिक असा म्हणून तुम्ही मानायला लागा. म्हटलं तुम्ही जर शोला येत आहेत 200-300 लोक, तर मी नाही मॅटर करत ना समाजाला एवढा, मग कशाला नाही बोलल्याचं एवढं तुम्हाला वाईट वाटतंय. आणि कॉमेडी ही लक्झरी आहे. तुमचं असं हे आहे का की बाबा आठवड्यात एक कॉमेडी शो नाही बघितला तर ब्लड प्रेशर वाढेल किंवा काही नाही. असं आवडतं बघा, नाही आवडत नाही बघा. माझ्या चॅनलवर मी कॉन्टेंट टाकतो, ब्लॉगचं बटन दाबलं की मी गायब होईन तुमच्या आयुष्यातनं. आणि आपल्या देशात आज तुम्ही बघा बातम्यांवरती जे काही बोललं जातं, म्हणजे मला लहान मुलांना मी दाखवत नाही आली बातम्या, पण नवीन शब्द शिकतील काहीतरी. सो तुम्ही जे हाय स्टँडर्डची अपेक्षा आहे ती त्यांच्याकडनं ठेवा ना, कारण जे देश चालवत आहेत ते मॅन्डेटरी आहे ना, दॅट इज नॉट ऑप्शनल. आर्ट इज ऑप्शनल. त्याच्यामुळे मला तेच कधी कधी पटत नाही की तुम्ही कशाला कलाकारांना एवढं मनावर घेताय. एखादा जॉनरा तुझं काय आहे, टिपिकल जॉनरा? तू काही पॉलिटिकल का सामाजिक का कौटुंबिक अशा पद्धतीने करतो? काही नवीन काही ट्राय करायचं आहे फ्युचर तुला? नाही, मी मगाशी म्हटलं तसं माझं ऑब्झर्वेशनल आहे मोस्टली. सो त्याच्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी फेस करतो त्यावर मी लिहितो. सो असं काही मी ठरवून हे नाही करत की ह्याच्याबद्दलच करायचं आहे. मला ज्या गोष्टी डोक्यात येतात त्या मी कुठेतरी नोट करत जातो.
मग असं असतं की काही जे बीट लिहिलेत ते ह्या शोमध्ये वापरता येतील, नाही आले तर ते राहतील त्या इन्व्हेंटरीमध्ये, मग ते पुढच्या कशात तरी वापरू. ते आणि किती वेळा वापरतो एखादा सेट किंवा एखादा असं काही आहे त्याच्यामध्ये पॅटर्न काय? असं साधारण एखादा शो तुम्ही चांगला लिहिला की 1.5 ते 2 वर्ष तुम्ही त्या शोनी टूर करू शकता. अदर दॅन स्टँड अप आणि टूर करणं, तू म्हणजे टीव्ही वरती किंवा वेब सिरीज वरती पण काम केलेस तू? हा, म्हणजे असे छोटे छोटे रोल की बघता बघता शिंका आली तर मिस कराल माझा रोल, असे रोल केले. कारण ना मला स्टेजवरती काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही एखादा वेब सिरीज किंवा हे शूट करत असताना ते एक तर सेटवरती भरपूर लोक असतात आणि त्या शॉटच्या वेळेला तुम्ही जेव्हा ती लाईन डिलिव्हर करताय ते सगळे तुमच्याकडे बघतायत, तर आता ते मला ते खूप जास्ती प्रेशर वाटतं आणि मी खूप कॉन्शियस होतो कॅमेरासमोर आणि त्यामुळे ऍक्टिंग मी लिटरली फ्रीज होतो मी. म्हणून मला असं एक मला नाही जमत म्हणजे एवढा 500 लोकांसमोर म्हणजे स्टँडअप कॉमेडी. हो, पण तेच आहे की अजून ते मला कळलेलं नाही की असं का होतं त्यावेळेला. आणि सेटवरती ना भयान शांतता असते, सो ते ऑलरेडी इट ॲड्स टू द अँझायटी. आणि आहे पॉडकास्ट वगैरे पण करताना मी आधी खूप कॉन्शियस व्हायचो, आता हे 4-5 वेळा केल्यानंतर मग आता जरा आले कम्फर्ट. पण मला वाटतं मे बी बघूया, जर ऍक्टिंगच्या खूप अजून ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर कदाचित तेही फिअर ओव्हरकम होईल. पण होतो जास्तीत जास्त मला ऍक्टिंग स्किल माझं इतकं हे आहे ना, मी एक जाहिरात मला एकदा मिळाली, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर शूट होत होतं आणि सकाळी सकाळी लवकर शूट होतं, पण जसं वेळ जाईल तशी लोक वाढत जातात ना, त्याच्यावर गर्दी वाढते. म्हणून त्याच्या आधी त्यांना काही शॉर्ट्स घ्यायचे होते आणि माझा डायलॉगच नव्हता, मला फक्त एक्सप्रेशन द्यायचे होते आणि त्याचे काहीतरी 16 का 17 रिटेक झाले आणि तो डायरेक्टर असं मला दिसतोय की हळूहळू असा तो लाल होत चाललाय. त्याचा जो एडी होता त्यांनी वाचलं तो ना, सर मला वाटतं जितकं आपण शूट केलं त्यातनं काहीतरी काढू आपण. आणि तो जाताना डायरेक्टर हात जोडून गेला, म्हणाला इकडे भेटल्यास पुन्हा प्लीज भेटू नकोस मला म्हणून. सो मी तितका अकम्प्लिश्ड ऍक्टर आहे त्याच्यामुळे नाही, ऍक्टिंग नाही जमत. अभि, पुढचे काही प्रोग्राम्स येतात काय बोलायचे? येस, आपल्याकडे आहे. शिकायला गेलो 1 जुलै, 27 जुलैला येतोय. बरोबरचे वधूवर 5 ऑक्टोबर आणि अजून 1-2 जे आहेत ते आता पाईपलाईन मध्ये आहेत, विच विल कम थ्रू व्हेरी सून एज वेल. तू असे डायरेक्ट दणका देत जाऊ नकोस, 2 आठवडे 3 आठवडे, जरा लोकांना जरा सेटल व्हायला वेळ दे. हे तर 2-2 महिने अपार्ट येतात, काय आता म्हणले आता तर जुलै आहे नंतर डायरेक्ट ऑक्टोबर मधलं बोलतोय. When you go on holiday, when do you pack your bags? 1 दिवस आधी. What are the 3 unusual things, तुला नाही मी विचारणार, 3 unusual things you would find in the refrigerator right now? Unusual things. अनयुज्युअल म्हणजे मला वाटतं आपण ना ते जे टेक अवे बरोबर जे आपल्याला मिळतं ना, सोया सॉसची सॅशे आणि केचपची सॅशे, का आपण फेकत नाही? तो आपला का वरचा तो दरवाजातला शेल्फ कायम तुमच्याकडे पण का सुकलेली लिंब, ओरेगानोची पाकिट का ती तिकडे असतात? म्हणजे कोण ते वापरतही नाही, कोणी बघतही नाही त्याच्याकडे. आणि जर छोटे छोटे असतात ते आपले हे असतात ना, पिठाच्या पुड्या गाठ बांधलेल्या, एवढं पीठ असतं त्याच्यात, त्या का ठेवल्यात? म्हणजे ते कोण त्याचं काय बनवणार आहे की भातुकलीची पोळी पण नाही बनणार त्याच्यात, ते का असतं? म्हणजे मला सेट होणार. मग दुसरं एक असतं की आपल्याला जो फ्रीझर सेक्शन असतो त्यात मटार असतात अनेकदा ठेवलेले, ते का आपण फ्रीज करून ठेवतोय? मटार बाजारात ज्या 12 महिने मिळतात, ते कोणत्या इमर्जन्सी सिच्युएशनसाठी मटार ठेवले की बाबा कोणातरी आजोबांना हार्ट अटॅक आला तर आजोबांना मटार द्यायला लागतात. त्याच्यामुळे ते मला अजून कळलं नाही की मटार हे प्रत्येक मराठी घरात असतात, ते का आहेत ते. त्याच्यामुळे काही गोष्टी इनएक्सप्लिकेबल असतात. अभि, तुला विचारतो मी, which phone app do you use the most? सध्या तरी मी सांगेन तिकीटाला फार जास्त यूज करतो मी. तू टी म्हणा, मला टिंडर वगैरे वाटतं. अभि, तुला फेम और मनी? मला दोन्ही लागतं यार, बॅलन्स करायलाच पाहिजे ना. दोन्ही खूप नको आणि दोन्ही कमी नको. तुला? नाही, मला वाटतं पैसा, मी मगाशी म्हणाल पैसा लागतो. कोणी जर म्हणाला पैशासाठी काम नाही करतो तर खोटं बोलतोय. पण एका पॉइंट नंतर ना मनी स्टॉप्स बिंग द ओनली मोटिवेटिंग फॅक्टर. सो आय थिंक फेम म्हणा किंवा एक सॅटिस्फॅक्शन आहे ना आफ्टर अ जॉब वेल डन, मला वाटतं ते सर्वात गरजेचं आहे. आज तुम्ही बघा ना की जर मनीच सगळं असतं तर मुकेश अंबानी रिटायर झाले असते. त्यांनाही काहीतरी वाटत असेल की जे आजपर्यंत बनवले त्याहून मोठं मला अजून काहीतरी बनवायचं आहे, म्हणून ते अजूनही काम करतायत.
किंवा सचिन तेंडुलकर 2005 मध्ये रिटायर झाला असतं किंवा माझ्यासारखं खेळतच नाही कोणी क्रिकेट काय अचीव्ह करायचं. पण तरी त्याला अजून काहीतरी करायचं होतं, त्याला 200 मारायचे होते वन डे, त्यांनी मारले 37व्या वर्षी. सो मला वाटतं ते आहे की एका पॉईंट नंतर ट्राईंग टू आउटडू युअर सेल्फ एव्हरी टाइम, हे मला वाटतं जास्ती न्यू गोल्स टू अचीव. If you're hosting a dinner party and you must invite 3 famous people, living or dead, who would you invite? सचिन तेंडुलकर, पु ल देशपांडे आणि मला वाटतं आता घेऊ शकतो मी खूप छोटा माणूस पण छत्रपती शिवाजी महाराज. या तिघांकडनं जे शिकायला मिळेल किंवा एक आपण म्हणतो ना जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळेल, आणि एका डिनर कॉन्व्हर्सेशन मध्ये या तिघांकडनं काय काय ऐकायला मिळतं. कारण ह्या तिघांनी मराठी आपण खूप गर्वानी, मला वाटतं ही 3 माणसं आर अ बिग 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 फॅक्टर की आपल्याला मराठी असण्याचा खूप जास्त गर्व काय. त्याच्यामुळे हे 3 नक्कीच. अभि, डू यू एव्हर टॉक इन युअर हेड? अरे कायम तसंच सुरू असतं सगळं. बोलतो फार कमी मी, असं वाटतं सगळ्यांना. ब्रेन राईट ब्रेन कॉन्व्हर्सेशन चालू असतं माझं. हे चालू असतं बरेचदा. मला लोक विचारतात की तुम्हाला लक्षात कसं राहतं शोचं कॉन्टेंट. म्हटलं एकदा तुम्ही करत राहिला ना की ते मसल मेमरीमध्ये येतं. आणि ऍक्च्युअली असं होतं की शो चालताना मी बोलतोय, मी लाईन कुठेही फंबल करत नाहीये, तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करतोय, मी बोलतोय, तुमच्या रिॲक्शन्स पण होत आहेत, पण माझ्या डोक्यात किती वेगळं चालू आहे की आता उद्या सकाळी 5ची फ्लाईट आहे तर मला किती वाजता उठायला लागेल. हे पॅरलली चालू असतं आणि हे खूप हे असं यू डोंट प्लॅन ऑन डुइंग इट, इट हॅपन्स व्हाईल यू आर डुइंग इट. ऍस्ट्रल फॉर्म मधनं बाहेर लोकांची बोलत असतो आणि हे खरंच हे चालू असतं की बाबा आता चला आता 2 शो उरलेत, आता घरी जायचंय. मग मुलांचं काहीतरी चालू असतं विचार डोक्यात की अरे मुलांसाठी हे घ्यायचंय, ते आता उद्या त्याच्यासाठी शॉपिंगला जावं लागेल, हे सगळं चालू असतं. पण कधी एक्झॅक्टली ऑपोजिट झालंय, कम्प्लिटली ब्लँक ऑन स्टेज की अरे मी फुल प्रिपेरेशन करून आलोय आणि काही कम्प्लिटली ब्लँक असं. मी एकदा स्टेजवरती परफॉर्म करतो बरेच डायलॉग आठवतो. एकदा दोनदा असं झालं होतं की कम्प्लिटली डायलॉग असं गेलेला आहे, 30 सेकंद मी काय बोलत पुढे असं झालंय. नाही, असं फॉर्च्युनेटली अजून झालं नाहीये. कधी कधी फंबल होतो किंवा कधी कधी ना तुम्ही एक जसं आपण कॉमेडीमध्ये कॉल बॅक म्हणतो, की एक तुम्ही आधी काहीतरी सेट केलंय त्याचं तुम्ही नंतर रेफरन्स आणता, आणि जर तो पहिल्यांदा एस्टॅब्लिश करायचा राहिला ना तर मग तुमचा जो क्लोजिंग जोक असतो तोच अर्धवट वाटतो. त्याच्यामुळे ते असं झालं 1-2 वेळा की तो नाही केला म्हणून मग शेवटचा हे थोडा डायल्यूट झाला. डू यू बिलीव्ह इन गोस्ट? येस अँड नो. म्हणजे असं काहीतरी असेल असं मला वाटतं, पण भीती नाही वाटत मला त्याची. बिलीव्ह इन गोस्ट. यू बिलीव्ह? हो, अनुभव सुद्धा घेतलेले आहेत काय बरेच वेळेला. थँक्यू व्हेरी मच मंदार आल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. तुला आमच्या ऑडियन्सला काही सांगायचंय? काही नाही, मला पुढचे वाटतं नवीन प्रोजेक्ट किंवा आमच्याबद्दल कसं? तुमचा हा पॉडकास्ट जगभरात जातो, त्याच्यामुळे जगभरातल्या सगळ्या मराठी लोकांना, तुम्ही कलाकार असाल तर की बिलीव्ह इन युअर सेल्फ, मार्केट खूप मोठं आहे, जगभरात तुम्ही शो करू शकता. म्हणजे तुम्ही आज म्हटलं तर केनियात पण आपली लोक आहेत, आपली लोक आयव्हरी कोस्टमध्ये पण आपली मराठी लोक आहेत. त्याच्यामुळे खूप मोठं मार्केट आहे. चांगलं काम करा, सगळ्यांना संधी मिळतील. जे मराठी लोक भारतात परदेशात राहतात, मराठी कलाकारांना सपोर्ट करा. मी हेही म्हणत नाही की 1000 रुपयाची तिकीट काढून घ्या, 150 रुपयाची तिकीट असतील. मराठी पिक्चर जाऊन बघा, 200 रुपयाची तिकीटाचं नाटक बघा, 300चे स्टँडअप बघा, जे आहे ते बघा, सपोर्ट करा. शोला जा, मग शिव्या द्याव्या चांगलं काम नसेल तर, पण घरात बसून नुसते शिव्या देऊ नका. आणि नक्की जा. आणि अगेन तुम्ही जर तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचारलं, प्रोड्युसर्स किंवा ऑर्गनायझर्स, मला वाटतं आपल्या मराठी लोकांना ना दुसऱ्याच्या पाठी खूप गोष्टी बोलायला आवडतं. त्याच्यापेक्षा मला वाटतं समोरासमोर जर बोललात आणि तो निगेटिव्ह जरी फीडबॅक असेल ना, सुरुवातीला वाईट वाटतं पण लॉंग रनमध्ये ते रिलेशन इम्प्रूव्ह करतं ऍक्च्युली. त्याच्यामुळे एकमेकांची बोला, कोलॅबरेट करा, एकत्र काम करा. लेट्स मेक महाराष्ट्र ग्रेट अगेन. करेक्ट. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच अभिजित आल्याबद्दल, मंत्राला घेऊन आणि आल्याबद्दल खूप थँक्स.